हाय, हॅलो, नमस्कार. मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. नुकताच आपला मकर संक्रांतीचा सण चालू झालेला आहे. नवीन वर्षाची सुरुवात आणि मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीला आपण आपल्या मुलांचं, लहान मुलांचं बोरनान करतो. बोरनान का केलं जातं, कसं केलं जातं, याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाईड करत आहे. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. लहान मूल 5 वर्षाचं होईपर्यंत आपण प्रत्येक मकर संक्रांतीला बोरनान करतो. बोरनान हे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण करू शकतो कुठल्याही दिवशी. आता महाराष्ट्रामध्ये बोरनान वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. प्रत्येक भागामध्ये बोरनान हा वेगळ्या पद्धतीनं केला जातो. पण मुळात बोरनान हे शब्दामध्येच त्याचं एक इन्फॉर्मेशन आहे, की बोरनान म्हणजे बोरांनी केलेलं स्नान किंवा बोरनान असं आपण म्हणू शकतो. आता आपल्या रानामध्ये ज्या रानमेवा म्हणतो आपण, बोरं, ऊस किंवा भुईमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, ह्या सगळ्या रानमेवा आपण त्या रानमेवा एकत्र करून बाळाच्या अंगावरून टाकला जातो. यामागे बरंच सायंटिफिक पण रिझन आहे. यामुळेच हा एक महाराष्ट्रातला एक मजेदार इम्युनिटी वाढवणारा विधी आहे असं म्हणू शकतो. लहान मुलांचा इम्युनिटी कमजोर असतं आणि अशा पद्धतीनं आपण त्यांना आपल्या कल्चरची, आपल्या रूढी परंपरेची एक जाणीव करून देत असतो. त्यांना त्याबद्दलची आवड निर्माण होईल अशा पद्धतीने आपण हा सोहळा पार पाडत असतो. तर लहान मुलांना बोरनान घालत असताना काळे वस्त्र घातले जातात, काळे कपडे घातले जातात. का? तर काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि थंडी असते. मकर संक्रांतीचा काळ हा थंडी असतो. मकर राशीमध्ये सूर्याचं आगमन होत असतं. त्यामुळे हा सण आपला मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो. आता मुलांना काळी वस्त्र घालायची आणि त्यानंतर हलव्याची पांढरी शुभ्र अलंकार घालायचे असतात. हलव्याचे दागिने घातल्याच्या नंतर काळ्या कपड्यांवर त्याची एक वेगळीच ठसा उमटतो आणि मुलांचं रूपच पालटलेलं असतं. तर बोरनानसाठी लागणाऱ्या काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना आपण काळी वस्त्र घातले जातात, काळे कपडे घातले जातात. तर काळे कपडे का? तर मकर संक्रांत थंडीमध्ये असणारा सण आहे, जिथे तीळ पण गरम असतात आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेतो, म्हणून मुलांना आपण काळी वस्त्र घालतो. काळ्या वस्त्रासोबतच हलव्याचे दागिनेही घालतात. त्यामुळे त्याचा एक छान ठसा उमटतो. त्यानंतर बोरनानसाठी काय काय लागतात? तर बोरनानसाठी प्रामुख्याने ज्या गोष्टी लागतात त्या मी तुम्हाला सांगते. रानमेवा, आपण जे आपल्या रानामध्ये ज्या गोष्टी आत्ता ह्या सीझनमध्ये मिळतात ना, त्या सगळ्याच गोष्टी आपण एकत्र करून मुलांच्या अंगावरून त्याचं स्नान केलं जातं. त्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत? बोरं, ऊस, हुरडा, त्याच्यानंतर हरभरा, हरभऱ्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि आता सध्याला रिसेंटली आपण त्याच्यामध्ये गोळ्या, चॉकलेट, बिस्किट हे सुद्धा ॲड करतोय. त्याबद्दल मुलांना अतिशय आवड निर्माण होते. यासाठी आपण आपल्या शेजारच्या-पाजारच्या लहान मुलांना एकत्र करतो आणि एकत्र आल्याच्यानंतर त्या आपल्या लहान मुलांवरनं आपण त्याची अंघोळ घालतो. अंघोळ घातल्याच्यानंतर जे ते खाली येतं ते लहान मुलं वेचून घेतात आणि खाऊ म्हणून घरी घेऊन जातात. तर ह्यामुळे मुलांना काय होतं, की आपल्या संस्कृतीची एक आवड निर्माण होते. आपण त्यांना वेगवेगळे पदार्थाचं अट्रॅक्शन होतं, की ह्या गोष्टीमुळे आपल्या परंपरेची, आपल्या संस्कृतीची जाणीव होते. त्याचप्रमाणे हा एक पारंपरिक सण आहे, जिथे आपण सगळे कुटुंबातले, घरातले एकत्र येतो आणि आपल्या बाळाचं कौतुकाने स्वागत करत असतो. मुलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन असतात. त्यांना आपल्या परंपरेची जाणीव होणं, एक आपुलकी निर्माण करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्यामुळे बोरनान हा खूप महत्त्वाचा सण आहे मुलांच्या मनामध्ये आवड निर्माण करण्यासाठी. बरं, संक्रांतीला आपण पतंग उडवतोच. त्यामुळे मुलांना एक वेगळीच आवड असते किंवा एक आतुरता असते मकर संक्रांतीची, की मकर संक्रांत आली आहे म्हणजे आपण पतंग उडवणार आहोत. त्यानंतर तिळगुळ देणार आहोत, तिळगुळाचे लाडू खाणार आहोत. आई मजेदार तिळगुळाचे लाडू करते आणि मुलांना देते. ह्यासोबतच बोरनान किती महत्त्वाचं आहे मी तुम्हाला सगळ्यांना ह्या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे. तर आपल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महाराष्ट्रातला एक मजेदार विधी म्हणजेच बोरनान आहे. बोरनानच्या वेळेला आपण आपल्या बाळाला छान वस्त्र घालायचे आहेत, छान डेकोरेशन करायचं आहे, रांगोळी घालायची आहे, सुवासिनींना बोलवायचं आहे. बोरनानच्या वेळेला हळदी-कुंकवाचं पण खूप मान आहे. सगळ्या सवाष्णी मैत्रिणी आपल्या शेजारच्या-पाजारच्यांना किंवा पाहुण्यांना प्रामुख्याने बोलवतात, हळदी-कुंकू देतात, वाणाचं सामानही देतात. त्यामुळे ह्या सणाला खूप महत्त्व आहे मराठी संस्कृतीमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये मी सगळ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ज्या कोणाला काही विचारायचं असेल त्यांनी मला कमेंटमध्ये विचारू शकता.
तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूयात. बाय.